नमस्कार मित्र. परवा परवा सचिन तेंडुलकरचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला. त्या इंटरव्ह्यूमध्ये सचिन तेंडुलकर असं म्हणत आहे की जेव्हा जेव्हा मी मॅचमध्ये शतक करायचो, जेव्हा जेव्हा मी खूप चांगलं खेळायचो, कधी कधी मी शून्यावर आउट व्हायचो, कधी कधी माझ्या बाबतीत अंपायरचा निर्णय चुकायचा आणि मी आउट म्हणून घोषित केला गेला जायचो. त्यानंतर मी जेव्हा पॅव्हेलियनमध्ये यायचो, ड्रेसिंग रूममध्ये यायचो, तेव्हा माझे आचरेकर गुरुजी असतील, माझा थोरला भाऊ असेल, या सर्वांशी चर्चा व्हायची की मी कसा खेळलो, कुठं चुकलो. ठीक आहे, इथंपर्यंत चर्चा व्हायची आणि ते मला म्हणायचे की आपण आता वर्तमानात काय करायचं आणि भविष्यात काय करायचं या विषयावरती जास्त बोलू. मित्रांनो, यावरून लक्षात येते की विजेते हे वर्तमान काळात जगतात आणि भविष्याविषयी, भविष्यातल्या योजनांविषयी जास्त बोलतात. ते भूतकाळावर फक्त एक अनुभव म्हणून आणि त्यातून शिकण्याची गोष्ट म्हणून पाहतात आणि ते पुढे जातात. ते भूतकाळावरती जास्त चर्चा करत बसत नाहीत. जसं की मला 10वीला जास्त मार्क पडले असते तर खूप बरं झालं असतं. मला इथे इथे ऍडमिशन मिळालं असतं. माझं ते फेल्युअर होतं. मला 12वीला जास्त मार्क पडले असते, बरं झालं असतं. ते माझं फेल्युअर होतं. मला असं झालं असतं, बरं झालं असतं. मी हे केलं असतं, बरं झालं असतं. मी हा निर्णय त्यावेळी घेतला असता, बरं झालं असतं. कुठलाही निर्णय चुकीचा किंवा बरोबर नसतो. त्याला चुकीची आणि बरोबरची दिशा देणं हे आपलं काम असतं. धन्यवाद.